ओम नमः शिवाय। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय। जय राधे कृष्ण जय गोपाल कृष्ण श्री गुरुदेव दत्त। ओम नमः शिवाय। आजचा अनुभव खूप सुंदर संपदा गोंडसे म्हणून आहेत, त्यांनी हा अनुभव शेअर केला आहे। तर ताई म्हणत होत्या, गेली 8 वर्ष झालं मी आईंच्या मार्गामध्ये आहे म्हणतात आणि ज्या ज्या गोष्टी घडायला नाही पाहिजे होत्या, म्हणजे माझ्याकडून स्वतःकडून ज्या ज्या गोष्टी नाही घडायला पाहिजे होत्या त्या आयुष्यात सगळ्या घडल्या। ह्या 8 वर्षात समजायला लागलं की आपण आयुष्यभर किती चुकत राहिलोय। तर त्या म्हणतात आता वयाची 34 वर्ष, म्हणजे माझं 34 वर्ष आहे म्हणतात आणि आता वाटतं की वयाची 25 वर्ष तरी अशीच वाया गेली, 25-26 वर्ष तरी अशीच वाया गेली। आता मला आयुष्यातली कुठलीही वर्ष आईंच्या सेवेशिवाय किंवा उपासनेशिवाय व्यर्थ घालवायची नाहीत आणि आईंनी सांगितलेल्या सगळ्या गोष्टी मला फॉलो करायच्या आहेत, पण त्या अजूनही जमत नाही आहेत म्हणतात। की इतक्या वर्षांचे संस्कार आणि मागच्या जन्माचे पण काहीतरी संस्कार जे असतात, ते लवकर सगळ्या गोष्टी घडवून आणू शकत नाहीत म्हणतात। ते संस्कार आड येतात सेवा करताना, उपासना करताना। तर त्या तशाच गोष्टी होतात अजूनही। कधी-कधी म्हणजे हां, सेवेत असतोय, हे असतोय तोपर्यंत अगदी व्यवस्थित असते आणि सेवेपासून एखादा दिवस, 2 दिवस सेवा कुठेतरी खंडित झाली किंवा चुकली, तर अशा गोष्टी घडतात हातून, की त्याच्यानंतर 8-10 दिवस पश्चाताप होत राहतोय, की अरे आपल्याला ह्याच गोष्टींपासून लांब राहायचं आहे आणि त्याच गोष्टी आपल्याकडून होत आहेत, असं होतंय। तर त्या म्हणतात किती बंधू-भगिनींचं असं होतंय आजही बरेच वर्ष सेवेत असताना सुद्धा। तर ते मला प्लीज सांगा म्हणतात आणि जे त्यांनी सांगितलं त्या म्हणत होत्या, जे अनुभवी आहेत त्यांनी मला प्लीज सांगा अजून काय केलं पाहिजे, की जेणेकरून मला ज्या माझे आधीचे वाईट संस्कार आहेत माझ्यावर किंवा माझ्यामध्ये आधीचे वाईट गुण आहेत, ते आता 8 वर्ष झालं मी सेवा करते, उपासना करते। आईंची सगळी प्रकाशनं मी जवळ-जवळ 5-5, 7-7 वेळा माझ्याकडून वाचून झालेली आहेत म्हणतात। सगळे मला सगळं समजते की हे चूक आहे, पण 1-2 दिवस सेवा खंडित झाली, तर आधीचं कुठलंतरी लगेच उफाळून येतंय आणि माझ्याकडून ज्या घडायला नाही पाहिजेत त्या गोष्टी घडतात। तर ह्या गोष्टींसाठी मी अजूनही प्रयत्न करते असं म्हणतात। तर आता मी तर हे सांगेन, की वर्षानुवर्ष जरी उपासना करीत असाल, तरीसुद्धा बऱ्याच बऱ्याच वेळेला मी माझं तर सांगायचं हेच नाही. पण होतंय असं, की हे जे तुम्ही बोलताय, ही गोष्ट अगदी बरोबर आहे। सेवेतून थोडंसं बाजूला झालं, की आपले वाईट संस्कार जे आहेत, ते अशा पद्धतीनं उफाळून बाहेर येतात किंवा आपल्याबरोबर कुणी वाईट केलं तर लगेच आपण त्याच्यावरती रिॲक्ट व्हायला सुरुवात होते। जे सेवेत असताना कुठेतरी कंट्रोल राहतंय आपल्यावरती, किंवा विचार करण्याची अ, ब जी प्रवृत्ती असते ती बदलली जाते सेवेत असताना. पण ती खंडित झाली सेवा, की मग होतोय तो खूपच विचित्र बदल होतोय। हा माझा स्वतःचाही अनुभव आहे। तर ताई म्हणत होत्या त्याच गोष्टीवर मला अजूनही काम करायचं आहे. मला स्वतःला खूप बदलायचं आहे. जेणेकरून अशा पद्धतीनं बदलायचं आहे, की मला मी अगदी गर्वानं सांगू शकेन, की मी आईंची भक्त आहे. तर हा विचारच येणं मुळात, मी तर म्हणेन, की हा विचार मुळात येणं हीच हीच खूप मोठं आईंना, म्हणजे आईंना हेच पाहिजे आणि असा विचार करणं हेच खूप मोठं आहे आईंसाठी. आई म्हणत असतील, की हेच माझ्यासाठी खूप मोठं आहे. असा विचार प्रत्येक भक्तांनी करावा. तर त्या तेच म्हणत होत्या, की मला अ, अभिमान वाटला पाहिजे आईंनासुद्धा. जिथून पण आई आशीर्वाद देतात, तिथं आईंना अभिमान वाटला पाहिजे, की हा माझा भक्त आहे आणि मलाही अभिमान वाटला पाहिजे, की मी आईंची भक्त आहे असं सांगताना. तर अशा पद्धतीनं मला स्वतःला घडवायचं आहे. खूप खूप स्वतःवर काम करायचं आहे अजून म्हणत होत्या.
पण ह्या 8 वर्षात खूप आईंनी अनुभव दिले, खूप आईंनी सावरलं म्हणतात. नाहीतर गेलेच असते मी, कामातूनच गेले असते म्हणतात. का तर एवढ्या वाईट संगती होत्या मला कॉलेज लाईफमध्ये असताना. त्याच्यानंतर म्हणजे ओव्हरऑल माझ्या घरातच वातावरण तशा पद्धतीचं होतं म्हणतात. की ते खूप म्हणजे आपण म्हणतो ना, की संस्कार किंवा काही जे चांगल्या गोष्टी घरातून शिकवल्या जायला पाहिजेत, त्या मुळात माझ्या घरातच नव्हत्या. आता ती ती गोष्ट खेद वाटतोय म्हणतात ते मला सांगण्यासाठी. पण जी आहे खरी रिॲलिटी तर ती लपवू नाही शकत आपण म्हणतात. किंवा काही चुका ज्या आहेत माझ्या घरच्यांच्या आहेत वगैरे, तर त्या लपवल्या तर मग मी आईंच्या मार्गात आहे कसं म्हणता येईल म्हणतात. तर होत्या घरच्यांच्या चुका होत्या, माझ्या पण तेवढ्याच चुका होत्या. चुका म्हणताच येणार नाहीत म्हणतात, पापं होती ती. तर त्यातनं मला ह्या 8 वर्षात असं अलगद आईंनी बाहेर काढलंय. आता जीवनाचा खरा अर्थ समजायला लागलाय म्हणतात. जर आईंचा मार्ग सापडला नसता, आमच्या शेजारी मावशी होत्या म्हणतात एक आणि खूप वयस्कर होत्या म्हणतात. म्हणजे 60-65च्या पुढच्या होत्या म्हणतात त्या. त्यांनी मला आईंच्या मार्गात आणलं म्हणतात. आणि त्या पाहुण्या म्हणून आलेल्या होत्या म्हणतात. शेजारच्या घरामध्ये त्या पाहुण्या म्हणून आलेल्या होत्या म्हणतात आणि त्यांची आल्यानंतर तिथं राहण्याची कालावधी वाढत गेली म्हणतात. त्यांच्या घरात राहणं त्यांचं वाढत गेलं. म्हणजे त्या फक्त 15 दिवसासाठी आलेल्या आणि कदाचित माझ्यासाठीच माझा उद्धार करण्यासाठी आईंनी त्यांना हे केलं असेल. का तर ज्या मेन त्या घरच्या होत्या लेडीज म्हणतात, त्यांची तब्येत बिघडायला लागली आणि मग काकूंचं म्हणजे त्यांच्या बहीण होत्या त्या म्हणतात. तर त्यांचं राहणं तिथं वाढत गेलं आणि ते तब्बल म्हणजे त्या जवळ-जवळ 8-9 महिने तिथं त्यांच्याच घरी होत्या म्हणतात. का तर त्या आमच्या शेजारी ज्या होत्या म्हणतात काकू, त्या ज्या मावशी होत्या, त्यांचा मुलगा वगैरे इथं नव्हता म्हणतात आणि दोघं वयस्कर होते, नवरा-बायको. आणि ते खूप आधीपासून आईंच्या मार्गात होते. पण आमचं कधी जास्त हे नव्हतं म्हणतात. म्हणजे बोलणं करणं वगैरे नव्हतं. ह्या काकू ज्या होत्या, ह्या मावशी ज्या होत्या म्हणतात, त्या बोलक्या स्वभावाच्या होत्या. आईंच्या मार्गात होत्या आणि आईंचा प्रचार, प्रसार करायला त्यांना फार आवडायचं म्हणतात. त्यामुळं ज्या आधी आमच्या शेजारी राहत होत्या, त्या कधी नाही त्यांची सेवा आपली आपली चालू असायची आणि ते दोघंच नवरा-बायको असायचे. त्यांचं कधीतरी त्यांचं भजन वगैरे ऐकू यायचं. पण आम्ही कधी एवढं तसा हेच नव्हता आमच्या परिवारात, की तशा प्रकारच्या वातावरणातच आम्ही नव्हतो म्हणतात. त्यामुळे आम्ही कधी बघायला पण जात नव्हतो आणि असं भिंत आहे म्हणतात त्यांच्या घराच्या आणि आमच्या घराच्यामध्ये भिंत होती. पण त्या जशा राहायला आल्या, त्या फुलं वगैरे न्यायला यायच्या. म्हणजे त्यांच्या पण दारात खूपशी फुलं होती म्हणतात. पण आमच्या दारातली फुलं त्यांना खूपशी आवडायचीत. तर त्या अधेमध्ये विचारायच्या, की "घेऊ का फुलं वगैरे?" आणि तसं बोलता-बोलता ओळख झालेली होती. तर "फुलं घेऊ का?" वगैरे. तर आम्हाला गजरे वगैरे करायची प्रचंड आवड. गजरे करून आम्ही घालायचो वगैरे. तर मी ना 1-2दा त्यांना असं बोललेलं म्हणतात, की "रोज काय आम्ही तुमच्यासाठीच झाड लावले का? रोजच येताय फुलं मागायला." तर त्यावेळेला त्यांनी मला एक वाक्य बोललेलं म्हणतात, की "तुझ्या केसात तर गजरा खूप छानच दिसेल, पण माझ्या आईंच्या फोटोला जर ह्याचा हार करून घातला तर त्या फुलांचंही नशीब उघडेल. तुझ्या केसात छान दिसेल, पण माझ्या आईंच्या गळ्यात हार घातला, तर त्या फुलांचंही नशीब उघडेल आणि तुलाही आशीर्वाद मिळतील. तू झाड लावलेस ना, तर तुलाही आशीर्वाद मिळतील." तर मला ते आवडलं नव्हतं त्यांचं बोलणं. तर मी म्हटलं, "कुठनं आली ही बाई कुणास ठाऊक?" असं म्हणून मी रागानं आत गेलेले होते म्हणतात. माझी आजी तेवढी होती घरात म्हणतात. ती तिथं सोफ्यातच बसलेली होती म्हणतात. तर तिला तिला खूप राग आला माझ्या बोलण्याचा आणि ती बोलली, "घेऊन जात जावं, तिचं काय ऐकू नका, घेऊन जात जावा." असं ती बोललेली होती म्हणतात. आणि
मग त्या आजी दिसली तरच विचारायच्या. पण त्यांना प्रचंड आवड होती. त्यांच्या दारात पण पुष्कळशी फुलं होती. पण खूप जास्त आईंना फुलांनी सजवायचं वगैरे त्यांना खूपशी आवड होती म्हणतात. आणि मग त्या आजी दिसले की यायच्या. आजी बाहेरच बसलेली असायची. खुर्ची वगैरे टाकून बाहेर बसलेली असायची किंवा सोफ्यात बसलेली असायची. ती खुर्ची टाकून बसलेली असली की मग त्या येऊन तास-तासभर तिथं गप्पा मारायच्या म्हणतात तिच्यासोबत. आणि मग असं होताना एकदा आमच्या दारात ना म्हणतात फळं पण होती. तर सीताफळ वगैरे आमच्या दारात लागलेलं होतं म्हणतात. त्यांच्या घरामध्ये सीताफळाचं त्यांच्या दारामध्ये नव्हतं. तर सीताफळाचं वगैरे हे होतं. तर त्यांनी म्हणजे अ, मला देता का 2 आईंना नैवेद्यासाठी वगैरे. आणि त्या असंच न्यायच्या नाहीत म्हणतात. जर फुलं वगैरे नेली, तर आजीला लगेच काहीतरी खायला आणून द्यायच्या. मग ते 1-2 वेळा बघितल्यानंतर मी पण म्हटलं फुलं आणून देते नेते, फुलं नेते. पण आजीला लगेच काहीतरी खायला आणून देते. लगेच काहीतरी वाटीतनं घालून आणून द्यायच्या, की खावा बसून वगैरे असं. तर मग ते मला हे वाटायला लागलं. आणि कधी मग ते सारखं फुलं वगैरे न्यायला लागल्यावर 2-3 वेळा त्यांनी जेवणाचं ताट पण भरून आणून दिलं. आणि मला बोलल्या, आईंचा प्रसाद आहे माझ्या, खा." आणि मग मला ते कुठेतरी असं हे वाटायला लागलं. पण तुम्हाला सांगू आमच्या घरी खूप म्हणजे आजी सोडली, आजी पण अशी धार्मिक नव्हती. पण आमच्या घरात वातावरणच खूप खराब होतं म्हणतात. म्हणजे अ, आता ती गोष्ट सांगू नये, पण होतं तसं म्हणतात. मग तेच संस्कार आमच्यावर झालेले होते. तर मग तशाच पद्धतीनं आम्ही नुसतं असं मेकअप वगैरे करायचा, नटायचं-थटायचं असं. आणि खूप विचित्र वागायचं. ते कोण अडवणारं नव्हतं. बाबा काम करणार आणि आम्ही नको ते प्रकार करणार म्हणतात सगळेच घरात. मग त्याच्यावरून वादावादी पण व्हायच्या. पण आम्ही पण सपोर्ट करायचो म्हणतात मोठ्या व्यक्तींना. म्हणजे घरातल्या ओळखू शकताय म्हणतात. तर सपोर्ट करायचो आम्ही पण. बाबांपासून लपवायचो बऱ्याच गोष्टी. मग ते तशीच सवय लागलेली होती म्हणतात. दोघी बहिणींना पण आम्हाला. आणि सगळंच म्हणजे घरात सगळं तसंच होतं म्हणतात. आणि मग हे हे जे ह्या सगळ्या ह्याच्यामुळं खूप लवकर गोत्यात पण आले म्हणतात मी. म्हणजे कॉलेज लाईफमध्येच असताना, का तर घरातच असं वातावरण असल्यामुळं बाहेर पण तसंच प्रकार करणं सुरू होतं. आणि मग खूप मी ज्या वर्षी त्या काकू राहायला आलेल्या होत्या ना, त्या वर्षी मी खूप मोठ्या गोत्यात आले म्हणतात. म्हणजे असंच अशी वेळ आलेली होती म्हणतात, की मला कुठेतरी लांब पाठवायला लागेल. तिथं आमच्या इथं राहताच येणार नाही. अशा पद्धतीची वेळ आलेली होती म्हणतात. आणि मग त्या दिवशी खूप माणसं वगैरे घरी येतील म्हणजे येणारच आमच्या घरी हे माहीत पडल्यावर त्या काकू येत जात होत्या, शेजारच्या त्या मावशी येत जात होत्या म्हणतात. तर मग मला ना त्यांना पण माहिती पडलं, तर त्यांनी मला त्यांच्या घरी नेलेलं होतं म्हणतात. आणि त्यांच्या घरात मी 2 दिवस मला लपवून ठेवलेलं होतं म्हणतात त्यांच्या घरी. तर त्या काळात मला त्यांनी बोलल्या, "बाळा, ही गोष्ट खूप चुकीची आहे, तू जी केलीस. आणि ह्या गोष्टी मोठ्या माणसांनी तुला सांगितल्या पाहिजेत. आणि बाबांना किती ह्या गोष्टींचा त्रास आहे. असं नाही वागायचं. हे आयुष्य एकदाच मिळाले. असं जर व्यर्थ घालवलं तर काय अर्थ आहे जीवनाचा? नको असं वागू." अ, ती कुठेतरी म्हणतात माझी आधीची ह्या सगळ्या ह्याच्यातून मी हेच म्हणतात अनुभवातून हेच, की मागचं कुठेतरी आईंच्या मार्गात असलेलं ते परत फिरून मला आईंच्या मार्गात यायचं होतं, म्हणून त्या इतके महिने राहिल्या. आणि त्यांनी 2 दिवस मी त्यांच्या घरात मला लपवून ठेवलेलं होतं म्हणतात. नाहीतर माझं काय झालं असतं ते माहीत नाही म्हणतात. आणि माझ्या आई-वडिलांना धमकी दिली गेली. अ, मा आईलासुद्धा खूप काही-काही हे झालं. तर आपण चुकीच्या संगतीत असेल, तर आपल्याला त्याचं कुठेतरी भुगतान करावं लागतंय म्हणतात. आणि घरच्यांचे संस्कार चांगले असणं खूप
खूप गरजेचं आहे म्हणतात. नाहीतर मुलांची वाटच लागते म्हणतात आयुष्याची. जर मोठ्या माणसांनी जर संस्कार चांगले दिले नाहीत मुलांना, तर मुलांची खूप वाट लागते आणि वाटतच नाही म्हणतात, की माणसाला आपण चुकतोय. असं वाटतं की पुढचंच माणूस चुकीचं आहे किंवा बाकीचेच सगळे लोकं चुकीचे आहेत. म्हणजे ते आपण म्हणतो ना, चुका पापं करण्याची सवय लागलेली असते. पण उपरती झाली कुठेतरी त्या बोलल्या, "असं नाही वागायचं, हे खूप खूप चुकीचं आहे आणि मी तुला हे केलं, मी तुमच्या दारातली फुलं आणते, माझ्या आईंना फुलं, तर तुझ्या डोक्यातली फुलं तू घालून ते कुठेतरी तू हे करतेस ना, त्या त्याग करतेस कुठेतरी, तुला खूप आवडतात. पण तू आजी ओरडते किंवा मी तुम्हाला कधीतरी आणून देते जेवण वगैरे, तर तुला ते चांगलं वाटतं म्हणून तू मला हे केलंस. तीच कुठेतरी आईंना म्हणजे तू झाड लावलंयस, पाणी घालतेस, तर ती कुठेतरी सेवा लागली असेल आणि म्हणून तू आमच्या घरी 2 दिवस आता कुठल्याही गोष्टींनी असे नका, पण आहेस. तर ना तुला सांगते मी, उपासना कर 2 दिवस माझ्यासोबत. बस तुला नको वाटत असेल तरी पण बस. हे त्यांनी मला हे केलेलं होतं आणि उपासना 2 दिवस मी करत होते म्हणल्या त्यांच्या घरी आणि त्यांनी मला खूपशा गोष्टी संध्याकाळी पहिल्या दिवशी मला ना खूप राग यायला लागलेला होता. पण ज्यावेळेला त्यांनी काही-काही गोष्टी अशा सांगितल्या की आयुष्यात नंतर ह्या अशा गोष्टी होतात. मग हे असं होतंय. मग नंतर कुठेतरी ते पटायला लागलं. होय बाबा आणि आत्ता जर त्या बोलल्या, ह्या गोष्टी जर आत्ता बाबांच्या जीवाला काहीतरी झालं असतं, तर तुम्ही सगळ्यांनी काय केलं असतं? ह्या गोष्टींमधून जर तुझ्या आईच्या किंवा बाबांच्या जीवाला काहीतरी झालं असतं, तर काय केलं असतं? आणि समजा आज तू माझ्याकडे लपली आहेस 2-3 दिवस 2 दिवस आता लपली आहेस तू माझ्याकडं. पण उद्या उठून तू बाहेर गेलीस आणि कुणीतरी तुझा बदला घेतला, काटा काढला, तर काय करशील तू? अ, अशा वेळेला देवाचं सहाय्य खूप महत्त्वाचं असतंय आणि आता इथून पुढं मला माहीत नाही तू सुधारशील नाही म्हणजे तुला काय वाटतंय, पण प्रार्थना कर, की अशी चूक नाही करणार म्हणून. भले तू आणि मला तर वाटेल, की तू माझ्या आईंच्या भजनात ये. तुम्हाला सांगू म्हणतात इतके वर्ष ह्याच्यात होते वाईट मार्गात, ते 2 दिवसांनी काय बदल होणार होता माझ्या आयुष्यामध्ये. पण थोडासा का होईना मला ते कुठेतरी त्यांचं बोलणं थोडंसं, किंचित थोडंसं मला पटलं. मी बोलले त्यांना, "नाही काकू, आता मी नाही असं करणार. मावशी, मी असं नाही करणार." मावशीच बोलते म्हणतात. आजही मी त्यांना मावशीच बोलते. तर "मावशी, मी नाही असं करणार," बोलले म्हटलं आणि तुम्ही सांगाल ना तसं मी हे करेन. नाही असं करणार. फक्त बाबांना वगैरे कुणी काही करू नये. ही भीती होती म्हणतात माझ्या मनात. तर का तर तसं ते झालेलं होतं म्हणतात. तर मग त्या बोलल्या, "काही नाही, आईंनाच प्रार्थना करायची, काही नाही होणार बाबांना पण. पण तुझ्या पण संरक्षणासाठी तुला कुठली तरी ताकद मागं पाहिजे ना. प्रत्येक वेळेला तुझ्या घरचे नाही तुझ्यासोबत येऊ शकणार. बरं तुझं वय पण असं नाही आहे, की तू आता घरातच बसून राहशील, असं पण नाही आहे. तर लवकरात लवकर लग्न पण होऊ दे तुझं. माझी तर अशी इच्छा आहे. लवकरात लवकर लग्न पण होऊ दे आणि जे आता राहिले थोडे वर्ष तर अभ्यासावर लक्ष केंद्रित कर बाळा आणि कुठली तरी ताकद पाहिजे आता तुझ्यासोबत, हे त्यांनी बोललेलं होतं. तर ही ताकद कायमस्वरूपी सोबत राहील. तर नको आता असं हे करू आणि ती भीती बसलेली होती माझ्या पण मनात. भीती बसलेली होती का तर खूप मोठ्या गोष्टी झालेल्या होत्या म्हणतात. तर मी मग नंतर 2 दिवसानंतर मला घरी नेलं. पण घरी पण मी जवळ-जवळ 6 महिने मला घराच्या बाहेर काढलेलं नव्हतं म्हणतात. मला लपवूनच ठेवलेलं होतं घरात आणि 6 महिने तरी मी बाहेर निघालेलेच नव्हते. त्याच्यानंतर बाबांना खूप त्या गोष्टींचा त्रास झालेला होता म्हणतात. मग काकू अधेमध्ये सारखे यायच्या मग आणि "म्हणतेस का बालोपासना, म्हणतेस का?" आणि मग त्याच्यानंतर मी महिना दीड महिन्यानं बालोपासनेला वगैरे सुरुवात केली म्हणतात. काकू सारख्या बोलायला लागल्या आणि मी बाहेर पण यायची नाही. तर मग बालोपासना सुरू केली. का तर घरी रिकामीच त्या काळात. सगळंच बंद झालं. कॉलेज वगैरे सगळंच बंद झालं.
मग नामस्मरण, त्याच्यानंतर बालोपासना, सायंस्मरण सगळं ते सुरू झालं म्हणतात. प्रातस्मरण तेवढं नव्हतं. बालोपासना, नामस्मरण, सायंस्मरण सगळं सुरू झालं म्हणतात. आणि 6 महिन्याचा तो कालावधी आईंनी मला बदलण्यासाठी बहुतेक दिलेला होता म्हणतात. आईला पण माझ्या बऱ्याचशाच गोष्टी त्यांनी सांगितल्या म्हणतात. नका असं वागू, मुलींच्यावर परिणाम होतोय, तुम्हीच जर असं चुकीचं वागत राहिला मुली काय करतील मग त्यांच्याकडून अशा चुका होत्यात, केवढ्या केवढ्या महागात पडायला लागल्या त्या, पूर्ण परिवाराला हे झालेलं आहे. त्या मावशींनी खूपसं सांगितलेलं होतं. आजी खूप भडकलेली होती, म्हणत होती आम्ही सांगायचं कधी, आमचं ऐकायचं कोण, असं आजीनं खूप बडबड केलेली होती त्या काळामध्ये. आणि तर त्या त्या मावशींमुळं आईला पण थोडंसं हे वाटायला लागलं. पण बऱ्याच गोष्टी असतात, संस्कार तिच्या म्हणजे तिला काय माहिती म्हणतात, तिचे प्रारब्ध ती आलीच नाही आईंच्या वर्गात म्हणतात. पण आम्ही बहिणी-बहिणी आलो. आमचं कुठंतरी मागचं पुण्य म्हणतात. आणि तुम्हाला सांगू माझी 3 वर्ष सेवा झाली, म्हणजे माहेरी 3 वर्ष सेवा झाली म्हणतात. आणि त्या काळात म्हणजे मी बऱ्यापैकी चांगल्या पद्धतीने हे करायला लागले. बाहेर गेल्यानंतर सुद्धा आले मला प्रॉब्लेम म्हणतात. मी ज्यावेळेला बाहेर पडले ना, त्यावेळेला बाबांना आणि मला पण प्रॉब्लेम आले म्हणतात. खूप मोठे पण प्रॉब्लेम आले बाहेर पडल्यानंतर सुद्धा, घराबाहेर पडल्यानंतर सुद्धा. पण उपासना चालू होती म्हणतात, नामस्मरण चालू होतं. 6 महिन्याच्या काळामध्ये खूप चांगल्या रीतीने हे झालेलं होतं. आणि मी बाहेर पडल्यानंतर दुसऱ्या दिवशी माझ्यावर हमला झालेला होता म्हणतात. दुसऱ्या दिवशी, अगदी दुसऱ्या दिवशी. आणि पण आईंची कृपा होती म्हणतात. कुठल्याही अवयवाला हे झाले नाही, फक्त मुक्कामार बसलेला होता म्हणतात. पण कुठल्याही अवयवाला हे झालं नाही. म्हणजे मला शब्द वापरले गेलेले होते, की तुला लुळं-पांगळं करून सोडणार, हे माझ्यासाठी शब्द वापरलेले. आणि ती भीती त्याच्यानंतर पण मग नंतर परत 1-2 महिने मला बाहेर नाही काढलं गेलं. खूप मला वाईट वाटायला लागलं म्हणतात. आणि आईंची ती कृपा, की कुठल्या अवयवाला हात नाही कुणाचा लागू दिला आईंनी. म्हणजे मी स्वतः पडले, आणि 1-2 मला हे बसले म्हणतात, फटके असे मला बसले. आणि मी पडले म्हणतात जोरात. आणि गाडी पडली आणि बाबांना पण लागलं म्हणतात. त्या काळामध्ये बाबांना पण लागलं आणि मला पण लागलं वगैरे. पण बाबांनाही मला भीती होती, की बाबांचं काही मोडतंय वगैरे वगैरे. तर फ्रॅक्चर वगैरे नव्हतं, त्यांना पण मुक्कामार लागलेला होता. तर ही आईंची कृपा होती म्हणतात, नाहीतर काय झालं असतं माहीत नाही. आणि मग त्यानंतर मग आणि 2 महिने घरात खूप नामस्मरण वाढवलं म्हणतात. आणि प्रत्येक भगिनी हेच सांगते, की नामस्मरण, खरंच नामस्मरणात खूप मोठी ताकद आहे. आणि मग त्या म्हणतात, त्याच्यानंतर मला भीती वाटायला लागली म्हणतात. मग मी फक्त परीक्षासाठी हे करायला लागले. आणि मग त्याच्यानंतर मग 3 वर्ष माझी उपासना झाली म्हणतात. आणि खूप चांगलं मला वाटत नव्हतं म्हणतात, की मला चांगलं स्थळ मिळेल का नाही, का तर खूप वाईट हे झालेलं होतं. तर वाटत होतं म्हणतात, की चांगलं स्थळ मिळेल का नाही वगैरे. पण मला खूप चांगलं स्थळ मिळालं, खूप लांबवर मिळालं. आणि त्यामुळं ना खूप चांगलं स्थळ पण चांगलं मिळालं, नवरा चांगला मिळाला म्हणतात. जे घर सुसंस्कारी आहे, अशा ठिकाणी माझं लग्न झालं. ती खूप मोठी आईंची कृपा म्हणतात. मार्गात नव्हते आईंच्या म्हणतात, नंतर आले, पण तरी पण. आणि मग मीच आईंना आणलं, आमच्या घरात सासरी म्हणतात. आणि सासूबाईंनी वगैरे बऱ्याच गोष्टी माझ्या स्वीकारल्या म्हणतात. आणि माझा संसार सुरू झाला म्हणतात. संसार सुरू झाल्यानंतर तुम्हाला सांगू म्हणतात, इतकी प्रचंड कृपा केली आईंनी म्हणतात, इतकी प्रचंड कृपा, की आपण म्हणतो ना चुकतोय आपण, पण त्या चुका गुरूंपुढं कबूल केल्या आणि परत नाही करणार हा विश्वास गुरूंना दिला, की खूप आयुष्य
सुधारत जातं आहे म्हणतात. खूप आयुष्यात बदल होतात. ते नाही मी परत करणार, आई हे झाल्या चुका, ह्या नाही परत करणार, असं ज्यावेळेला आपण विश्वास देतो आहे गुरूंना, त्यावेळेला गुरु खूप गोष्टी आपल्या मागं टाकतात. सगळे पापं पोटात घालून आपल्या खूप गोष्टी सुरळीत करत जातात म्हणतात. तो अनुभव आला मला. माहेरी मी गेले नाही म्हणतात. म्हणजे तुम्हाला सांगू म्हणतात खूप खूप कमी ह्याच्यामध्ये मी माहेरी जाते आणि बाबाच येतात म्हणतात भेटायला. मी जातच नाही. खूप कमी कारणांसाठी मी माहेरी जाते आणि गेलं तरी मी नाही राहत म्हणतात. आणि ज्या अशा मावशी होत्या, तर त्या मावशींनाच मी खूप जास्त म्हणतात त्या मावशींना मी मानते. आजही मी त्यांनाच फोन करते. त्या येतात म्हणतात माझ्या घरी 2-2 दिवस राहतात. त्यांच्याकडून मी खूप अजून गोष्टी शिकायला लागले. पण आजही हे आईने खूप लवकर कृपा केली. लग्न झाल्यानंतर 1 वर्षभरात का तर सासूबाईंची खूप इच्छा होती, की जास्त वेळ नाही लावायचा, लवकरात लवकर मूल-बाळ होऊ दे. आपल्याला काही कमी नाही आहे, आपल्याला काही हे नाही आहे, तर व्यवस्थित मूल-बाळ पटकन होऊ दे. आणि लगेच मला हे झालं म्हणतात, प्रेग्नंट राहिले, लगेच मुलं झाली म्हणतात आणि दोन्ही मुलं झाली. त्यामुळं टेन्शन होतं मला. मला ना भीती वाटायची म्हणतात. मला मुलगी नको असं वाटायचं. मी खूपदा आईंना प्रार्थना केलेली, की मुलगी नको आई, मला झालं तर मुलगाच होऊ दे. दोन्ही मुलंच झाली म्हणतात. प्रार्थना एवढ्यासाठी केलेली होती म्हणतात, का तर माझे कुठले मागचे वाईट संस्कार जे आहेत, ते कुठेतरी येऊ नयेत त्या मुलीमध्ये. मला का का माहीत नाही. बऱ्याच वेळेला असं म्हटलं जातं म्हणतात, की मुली ह्या आईच्या वळणाच्या होतात कधीही. आई जशी असेल तशी मुलगी असते, असं म्हटलं जाते म्हणतात. तर तसं मला खूपदा वाटायचं, की आत्ता मी जरी आईंच्या मार्गात असले, तरीसुद्धा माझं काहीतरी मागचे हे येऊन मुली झाल्या तर नको. मी जे काही केलंय तसलं काही आणि मुलांनी पण करूच नाही म्हणत होत्या त्या. मुलांकडनं पण ते नाहीच झालं पाहिजे. पण समजा मुली असल्या तर खूपच जास्त ते हे. तर म्हणून मी मुलींसाठी दुसऱ्यांचा कुणाचा गैरसमज होईल म्हणतात अनुभव ऐकताना, तर हे सांगा असं त्या बोलल्या. तर त्या गोष्टीसाठी मी मुलगी नको आणि आईंनी ती पण इच्छा माझी पूर्ण केली. मुलंच झाली दोन्ही आणि लवकरात लवकर मी आईंच्या मार्गात आणली म्हणतात. का तर लग्न झाल्यानंतर लगेच मला झाली म्हणतात मुलं पण. 1-2 वर्षाच्या फरकानंच दुसरा मुलगा पण झाला म्हणतात. आणि त्यामुळं मुलांना पण मी लवकरच मार्गात आणले म्हणतात. ते पण रोजच्या रोज बालोपासना केल्याशिवाय म्हणतात मी घराच्या बाहेर त्यांना शाळेला पाठवत नाही. शाळेला पाठवायच्या आधीच मी त्यांच्याकडून बालोपासना करून घेते. 5-5 माळी जप करून घेते. का तर माझ्यासारखे संस्कार त्यांच्यावर व्हायला नकोत. हा माझा अट्टहास आहे. पण आजही म्हणतात सगळं छान आहे, झालं आईंच्या कृपेनं. 3 वर्षाची ती सेवा आणि सेवेचा लवकर प्रचिती का आली म्हणतात, का तर एकांत होता म्हणतात. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट त्यांनी मला सांगितलेली होती. जी सांगा हे त्यांनी आधीच आवर्जून सांगितलेलं होतं. सांगायला मला वेळ झाला, सॉरी. त्या म्हणतात एकांत होता. मला त्या काळात माणसांचं हे नव्हतं म्हणतात. परीक्षांनाच मी जायला लागले. तेव्हा जास्त माणसांचा सहवास नव्हता. त्यामुळं पाप लवकर थोडं कमी झालं म्हणतात. म्हणजे आपण भजन करतोय आणि 4 माणसात जाऊन बसतोय. तर मग आणि परत ते वाढत राहते म्हणतात. म्हणजे ह्याचं ऐका, त्याचं ऐका, मग त्याचं काहीतरी सांगा, त्याचं काहीतरी बोला. ह्यांना ते वाढत जाते. हे त्यांचं सांगणं होतं, की भजन किंवा उपासना झाली आणि जर एकांत आपल्याला नशिबानं मिळाला, खूप एकांत मिळाला, खूप जास्त माणसांचा सहवास नसला, तर लवकर सेवा ती आईंपर्यंत पोहोचते. का तर आपल्याला पाप करायला किंवा वाईट गोष्टींसाठी नाही हे होत. का तर आपण फक्त असतोय आणि आपले गुरु, आपले हे असतात, देव आपल्यासोबत असतात. तर त्यामुळं लवकरात लवकर कृपा होते म्हणतात आणि तेच माझ्यासोबत झालं. बहिणीसोबत पण आम्ही तेच हे केलं, करत गेलो म्हणतात, की एकांत म्हणजे ती तिच्या खोलीमध्ये, मी माझ्या खोलीमध्ये
आणि म्हणजे देवाला दिवा वगैरे लावायचा, आईंच्या समोर दिवा लावायचा, आईंना फुलांची आरास करायची, हे सगळं करायचं आणि आपापल्या रूममध्ये जाऊन उपासना करायची. खूप आईने आम्हाला दोघींना सावरलं म्हणतात. तर ते त्यामुळं आम्ही एकट्या पण करत होतो उपासना. त्यामुळं खूप लवकर म्हणतात हे झालं. भजन तेवढं आम्ही दोघी मिळून करत होतो म्हणतात. पण नामस्मरण वगैरे आम्ही एकटं बाजूला बसून करायचो. आणि भीती होती ना जी की आपल्या परिवारावर किंवा आपल्या वडिलांना काय होऊ नये त्याच्यामुळं जास्त उपासनेत नामस्मरणावर भर दिला गेला म्हणतात. आणि ज्यावेळेला हमला झाला त्याच्यानंतर तर खूपच मी आईंचं नामस्मरणावर खूप जास्त भर दिला म्हणतात. आणि त्यामुळं ह्या सगळ्या संकटातून मी बाहेर पडले खूप. पण आजसुद्धा मला ह्या गोष्टी जाणवतात म्हणतात, की ह्या गोष्टीवरच मला काम करायचं आहे म्हणतात, की उपासनेमधून थोडं जरी मी बाहेर गेले, 1-2 दिवस समजा काहीतरी अडचण आली, गावी जायला लागलं किंवा पाहुणे वगैरे घरी येतात त्यावेळेला उपासनांमध्ये थोडंसं हे होतंय. ते झालं ना 2 दिवसात माझ्या वृत्तीत बदल होतोय म्हणतात. म्हणजे शब्दांमध्ये बदल होतोय, वागण्यामध्ये बदल होतोय. लगेच वाईट विचार, कुविचार असे लगेच सुरू होतात. घाबरते म्हणतात मी त्या गोष्टींना. तर ह्यावर ना उपाय पाहिजे म्हणतात. तर मी म्हटलं, आता तुम्हीच सांगताय नामस्मरणच ह्याच्यावरती उपाय आहे. दुसरा कुठलाच उपाय आईंनी नाही सांगितलेला. भजन आणि नामस्मरण ह्याच्याशिवाय काहीच आईंनी सांगितलेलं नाही. जरी कुणी त्या बोलत होत्या अनुभवी व्यक्तींनी मला नक्की सांगा, म्हणजे ज्यांनी खूप वर्षापासून आहेत, तर त्यांच्यासोबत पण असं होतंय का? मी तर म्हटलं होतंय मला तर असं वाटतंय म्हटलं 90-95% लोकांबरोबर तर हे होत असेल. हे होतच असणार आहे. खूप वर्ष जरी असलं तरी लगेच आपले संस्कार मागचे नाही तर आपण हे होत. तर नामस्मरण त्या म्हणतात ते तर आहेच म्हणतात त्याच्याशिवाय नाहीच. पण बाकीच्या गोष्टी सगळ्या गोष्टी आईने व्यवस्थित केल्या. पण हे होतंय म्हणतात आजही, की 4 माणसं आली तर ते मी स्वतः पण मी म्हणेन की होतंय तसं. तर त्यावेळेला सगळ्या गोष्टी बिघडतात म्हणतात. म्हणजे आता आमचे सासू-सासरे आम्ही नवरा-बायको माझी मुलं असताना मला नाही हे होत म्हणतात. पण सासरची म्हणजे माझ्या इकडचे तर फक्त बाबाच येतात म्हणतात. बहीण कधीतरीच येते, ते पण ती उभ्या-उभ्या येते, जाते म्हणतात. पण समजा कोण नातेवाईक आले माझ्या सासूबाईंचे वगैरे, ते राहतात म्हणतात. 5-7 दिवस वगैरे. ते आले की सगळं मग ते बिघडतंय म्हणतात माझं. खूपसं नाही, पण कधीतरी. मग ह्या गोष्टींसाठी मला फक्त प्रयत्न करायचे आहेत, की मी माणसात राहूनसुद्धा म्हणजे खूप गर्दी असेल, तरीसुद्धा मी आईंचे राहिले पाहिजे, मी नामस्मरणात राहिले पाहिजे. मी सगळं करतानासुद्धा त्याचा विसर नाही पडला पाहिजे त्या गोष्टींचा, भजनाचा, नामाचा विसर नाही पडला पाहिजे. ते होत नाही आहे. त्या गोष्टीसाठी फक्त मला आता आईंकडं प्रार्थना करते मी आणि त्या गोष्टींसाठी मला काम करायचं आहे असं म्हणत होत्या त्या. तर बाकी सगळं आईंच्या कृपेनं खूप छान आहे म्हणत होत्या. तर असे छान अनुभव सगळ्यांना येऊ देत. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय. जय राधे कृष्ण जय गोपाल कृष्ण श्री गुरुदेव दत्त. ओम नमः शिवाय.